ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या या व्हिडिओला. तर आता आपण इथे पाहणार आहोत की कशा पद्धतीने आता सचिन आणि नागोबा दोघांचंही सत्य येणार अस्मिताच्या समोर आणि अस्मिताची होणार प्रीमॅच्युअर डिलिव्हरी. आता नेमकं काय घडलं हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर आता आपण इथे पाहतोय की सचिनने साक्षीला सांगितलेलं असतं की माझी एक मीटिंग आहे आणि त्यासाठी मला जावं लागतं आहे, आणि साक्षीने सुद्धा आता सचिनला परवानगी दिलेली असते. अजिबात तिने किचकिच केलेली नसते सचिनला. त्यामुळे सचिन हा आता विचार करतो, चला बरं झालं या साक्षीने आता फार काही चौकशा केल्या नाही. जर हिने सुद्धा फार काहीतरी प्रश्न वगैरे विचारले असते तर पुन्हा हिलासुद्धा तेवढीच उत्तरं देत बसावी लागली असती. आता मी एकदाचा जाऊ शकतो अस्मिताच्या डोहाळे जेवणाला. आणि मग आता लगेचच सचिन हा अस्मिताच्या डोहाळे जेवणाला आलेला असतो. आता सगळी तयारी करून ठेवलेली असते. सचिन येतो आणि अस्मिताला म्हणतो सरप्राईज. आता सचिनला बघून अस्मिता खूपच जास्त खुश होऊन जाते आणि ती म्हणत असते की मला तुझी खूप आठवण येत होती, मी तुला खूप मिस करत होते. तर दुसरीकडे आता साक्षी जी असते ती विचार करत असते की सचिनला इतकी सारखी कामं कशी काय असतात. सचिन जर सुट्टीवर आलाय तर मग सचिनला खरं तर काहीच कामं नसायला हवी. असो, यावेळी सचिन एकदा का परत आला की मग मी एकदा सचिनबरोबर बोलून घेईन. सचिनला इतकी कामं काय असतात ते मला कळायला हवं. तर इकडे सचिन हा आता अस्मिताला म्हणत असतो, अस्मिता तुला माहिती आहे का, जेव्हा मला फोन आला ना आईंचा आणि आईंनी सांगितलं की तुला ओटी भरणार आहेत तुझी, तेव्हा मला इतका आनंद झाला, एवढं मला छान वाटलं. मला असं झालं की कधी एकदाचा मी माझ्या अस्मीजवळ पोहोचतो आहे आणि मी जसा होतो तशी हातातली सगळी कामं सोडून ताबडतोब तुझ्याजवळ आलो. खरंच ऑलरेडी मी तुझ्याबरोबर नसतो, मी ऑलरेडी तुझ्याबरोबरचे सुखाचे क्षण मिस केलेले असतात आणि त्यात तुझ्या खास क्षणांमध्ये सुद्धा जर मी तुझ्याबरोबर नसेन तर मग काय उपयोग, असं मला नेहमी वाटतं. तोपर्यंत त्या ठिकाणी सुमन काकी आणि नागोबासुद्धा आलेला असतो. आता सुमनसुद्धा येते आणि विचारते येऊ का. त्याबरोबर प्रतिमा आत्या म्हणते, अगं ये सुमन, ये ना, तुझीच खरं तर आम्ही वाट बघत होतो. आपण घरच्या घरीच ओटी भरण्याचा कार्यक्रम करणार होतो अस्मिताचा, म्हणूनच तुझ्यासाठी थांबलो होतो. बरं चल, आता जर अस्मिता तुझीसुद्धा तयारी झालेली आहे, सुमन काकूसुद्धा आलेली आहे आणि आपण ज्या बायकांना बोलवलं आहे त्या बऱ्यापैकी जवळच्या बायका आलेल्या आहेत, तर मग आपण डोहाळे जेवणाचा कार्यक्रम सुरू करायचा का. कल्पना तुला काय वाटतं. त्यावर कल्पनासुद्धा होकार देते. मग लगेचच प्रतिमा आत्या ही प्रताप, अश्विन, त्याचबरोबर नागोबा, रविराज आणि सचिन या सगळ्यांनाच म्हणते की आता इथे ओटी भरण्याचा कार्यक्रम सुरू होईल आणि या कार्यक्रमात पुरुषांची गरज नसते, त्यामुळे तुम्हाला कोणाला आता इथे थांबता येणार नाही. त्यामुळे चला उठा लवकर, तुम्ही आता तुमचे ठाव ठिकाणे हलवायचे. चला जागा रिकाम्या करा. आता इथे बायका नाचणार, गाणार, खेळणार, मजा करणार. त्यामुळे आता इथे तुम्ही यायचं नाही, तुम्ही यायचं आता नंतर फोटो सेशनसाठी. चला जा पटापट. त्याबरोबर मग आता लगेचच अश्विन म्हणतो, ठीक आहे, मी एक काम करतो, मी जातो आणि माझं एका केसवरचं स्टडी बाकी राहिलं आहे ते रूममध्ये बसून करतो. नंतरनं जेव्हा तुम्ही फोटो सेक्शन सुरू कराल तेव्हा मलासुद्धा बोलवा हा. मी मामा होणार, तो पोस्टर धरून मलासुद्धा फोटो काढायचा आहे. यावेळी तन्वी असती तर खरोखर खूप मजा आली असती. आता अश्विनने तन्वीचं नाव घेतल्यावर सगळेच जणांचं तोंड पडतात. त्याबरोबर आता लगेचच नागोबा हा मनातल्या मनात विचार करतो, सगळेजण आता कामामध्ये आपापल्या व्यस्त होतील तेव्हा मला सायली आणि अर्जुनच्या रूममध्ये जाऊन झडती घेण्याची संधी मिळू शकते. मी एक काम करेन, मी अलगद जाईन माझ्यावर कोणाचंही लक्ष नसताना आणि तिकडे जाऊन मी सायली आणि अर्जुन यांच्या खोलीची तपासणी करेन. महिपत विरुद्ध त्यांनी काय पुरावे मिळवलेत आणि ते पुरावे त्यांनी नक्की कुठे ठेवलेत हे शोधण्याचा एकदा प्रयत्न तर केलाच पाहिजे. देव जाणे माझ्या प्रयत्नांना यश येईल आणि मला समजेल की सायली आणि अर्जुनने महिपतच्या विरोधात नक्की काय पुरावे गोळा केलेत. जर मी पुरावे नष्ट करू शकलो तर महिपतला लपून बसण्याची गरज उरणारच नाही.
आणि आता सायली आणि अर्जुनसुद्धा घरात त्यांच्या रूममध्ये नाही आहेत. मग आता लगेचच नागोबा ह्या संधीचा आपण फायदा करून घ्यायचा असा प्लॅन बनवत असतो. मनातल्या मनात त्याने ठरवलेलं असतं की आज काहीही झालं तरी सायली आणि अर्जुनच्या खोलीमध्ये तपासायचंच, शोधाशोध करायचीच. संधी मिळाली आहे तर संधी अशी वाया घालवायची नाही, लगे हा चान्स मारायचाच. आता नागोबाच्या मनात हे सगळे विचार सुरू असतात. तो तोंडावर अगदी छान प्रतिक्रिया देत असतो. इतक्यात पटकन आता प्रताप आणि रविराज हे नागोबाला म्हणतात, नागराज तू सुद्धा आमच्याबरोबर चल, आमच्याबरोबर तू येशील, गप्पा वगैरे मारत आपण तिघंजणं बसू. म्हणजे तसं म्हणायला गेलं तर मलासुद्धा फॅक्टरीच्या एका फाईलवरती थोडं काम करायचंच आहे, पण आता रविराज आलाय तर जरा गप्पा मारत बसतो असं प्रताप म्हणतो. त्यावर रविराज काका म्हणतात, हो ना बरोबर, कितीतरी दिवसांनी आपण सगळे एकत्र येतो. इतक्यात रविराज काकांचा फोन वाजतो. रविराज काका म्हणतात, प्रताप माझं हे थोडं महत्त्वाचं आहे. त्यावर प्रताप म्हणतो, अरे ठीक आहे ना, उलट मग तू तुझं काम करून घे, तोवर मी माझं काम संपवतो, तू माझ्याबरोबर चल नागराज, असं आता प्रताप नागोबाला म्हणतो. त्यावर नागोबा म्हणतो, नाही रे नको उगाच प्रताप, मी उगाच तुझ्या कामाच्या मध्ये लुडबुड करतोय असं व्हायला नको. नाही, कारण काय आहे ना, मला ती कंपनी, फॅक्टरी, औषधं गोळ्या यातलं काहीही कळत नाही. आपण आपलं डॉक्टरकडे आजारी पडल्यावर जावं आणि डॉक्टरांनी लाल, पिवळी, हिरवी एवढ्या 3 गोळ्या ते खाऊन आपल्याला बरं वाटावं, एवढाच काय तो गोळ्यांजवळ आपला संबंध येतो. ते बनवणं वगैरे हे सगळं बाबा मोठ्या माणसांची कामं, अवघड कामं असतात. ते तू बघ, मी एक काम करतो, आपलं एवढं मोठं घर आहे, एवढी मोठी स्टडी आहे, स्टडीमध्ये जाऊन थोडा वेळ बसेन किंवा मग असाच घरात कुठेतरी बसेन, माझं काय, मला चालतं. त्याबरोबर मग सगळेजणं आपापल्या कामाला निघून जातात. त्याबरोबर नागोबा विचार करतो, चला आता आपल्याला संधी मिळालेली आहे, आपण आता या संधीचं सोनं करून घेतलं पाहिजे. मग नागोबा हा अलगद सगळ्यांकडे एकदा बारीक नजर करून बघतो तर अश्विन हा त्याच्या कामाला निघून गेलेला असतो. रविराज काका हे दाराच्या बाहेर फोनवर बोलायला उभे असतात. मग नागोबा म्हणतो, बरं झालं दादा घरात नाही आहे, ना दादाची नजर माझ्यावर बरोबर राहिली असती. मग तो बघतो की सचिन हा तिथे उभे असलेल्या अस्मिताबरोबर बोलण्यात व्यस्त आहे. सचिनला आता अस्मितातून वेळ मिळणारच नाही, त्यामुळे सचिनसुद्धा माझ्याकडे लक्ष देऊ शकणार नाही असं नागोबाला वाटतं. प्रताप त्याच्या कामात व्यस्त आहे, म्हणजे मला कोणीच बघत नाही आहे, बायका तर कार्यक्रमात बिझी आहेत असं म्हणत तो आता वरती निघून जातो. आणि आता तो अर्जुन आणि सायलीच्या रूममध्ये शोधाशोध करत असतो. कपाट उघडतो, त्यांच्या गादीखाली तपासतो. तर आता इकडे इतक्यात सुमनच्या लक्षात येतं की जेंट्सना आपण इकडे तिकडे केलं आहे खरं, पण त्यांचे बिचाऱ्यांचे हाल कशाला करायचे. मग सुमन काकू लगेचच आता प्रतिमा आत्याला म्हणते, बहिणी मी काय म्हणते, नाही म्हणजे बरोबर आहे, कार्यक्रम बायकांचा आहे आणि बायकांनीच केला पाहिजे, पण आपण उगाचच्या उगाच जेंट्सचे हाल नको करायला, म्हणून मला वाटतं की आपण एक काम करूया, आपण त्यांना नाश्ते वगैरे तरी देऊया, म्हणजे त्यांनासुद्धा जरा दिलासा मिळेल. त्याबरोबर प्रतिमा म्हणते, हो हो सुमन तुझं अगदीच बरोबर आहे, मी एक काम करते, मी विमलला लगेचच सांगते सगळ्यांना नाश्ते दे. मग प्रतिमा त्या विमलला हाक मारते आणि विमलला सांगते, विमल एक काम कर, सगळ्यांना नाश्ते दे. त्यावर विमल म्हणते, ठीक आहे मी देते. आणि मग आता विमल ही सगळ्यांसाठी जेंट्ससाठी नाश्त्याच्या प्लेट्स भरून घेऊन येते. कल्पना म्हणते, विमल एक काम कर, प्रताप त्याच्या बेडरूममध्ये आहे, त्याला तिथे दे नाश्ता. रविराज बाहेर उभे आहेत अंगणात, त्यांना तिथे दे. आणि अश्विन हा एकतर स्टडीमध्ये असेल किंवा त्याच्या रूममध्ये, त्याला तिथे दे. आणि रविराज नागोबा नागराज भाऊजींचं काही. त्याबरोबर आता लगेच विमल म्हणते, असू द्या वहिनी, नागराज दादांना मी बघते. त्यावरती म्हणते, हो पण आठवणीने त्यांनाही नाश्ता दे. त्यावरती होकार देते. आता सुमन ही म्हणते, का मी बघू. त्यावर मग लगेचच सचिन म्हणतो, अहो काकू असू द्या, तुम्ही कशाला बघताय, बायकांचा कार्यक्रम आहे, तुम्ही छान एन्जॉय करा. विमलताई तुम्ही कोणालाच नाश्ते द्यायला जाऊ नका, तुम्हीसुद्धा एन्जॉय करा, बायकांचा कार्यक्रम आहे ना, त्यात द्या इकडे नाश्त्याच्या प्लेटी, मी सगळ्यांना देतो. आता खरं तर इकडे सचिनच्या फोनवरती साक्षीचा फोन येत असतो आणि अस्मिता समोर असते, त्यामुळे सचिनला तिकडनं पळ काढायचं असतो. म्हणून सचिन मी नाश्ता देतो सगळ्यांना असं म्हणतो आणि नाश्त्याच्या प्लेट्स घेऊन तिकडनं बाजूला येतो. मग तो आता साक्षीचा फोन उचलतो आणि मी तुला थोड्या वेळात फोन करतो, मी मीटिंगमध्ये आहे असं सांगून कट करतो. त्यानंतर तो आता प्रतापला बेडरूममध्ये घेऊन जाऊन नाश्ता देतो. त्यानंतर रविराज काकांना गार्डनमध्ये नाश्ता देतो. अश्विनला
त्याच्या खोलीत नाश्ता देतो आणि मग आता तो शोधत असतो, तो म्हणजे नागोबाला. आता त्याला प्रश्न पडतो की बापरे, एवढ्या मोठ्या घरात नागराज काका गेले तरी कुठे. आता तो सगळीकडे खाली बघतो पण त्याला कुठे दिसतच नाही नागराज काका. मग तो विचार करतो कदाचित नागराज काका वरती असतील टेरेस वगैरेवर. म्हणून आता अश्विन याच्या जवळून तो वरती चाललेला असतो. इतक्यात त्याला नागोबाचा आवाज अर्जुन आणि सायलीच्या खोलीत येतो. म्हणजे खोलीत कोणीतरी आहे असं त्याला भासतं. आता सचिन खोलीत येतो आणि बघतो तर काय, तिथे नागराज कसली तरी शोधाशोध करतोय. सचिन म्हणतो, नागराज काका तुम्ही इथे काय करताय? सायली वहिनी आणि अर्जुनच्या खोलीत तुम्ही कसली शोधाशोध करताय? आता नागोबा गप्प राहतो, काही बोलत नसतो. त्याबरोबर सचिन म्हणतो, काका अहो तुमच्याशी बोलतोय ना मी, तुम्हाला विचारतोय. ही अर्जुनची खोली आहे आणि तुम्ही अर्जुनच्या खोलीत कसली शोधाशोध करताय, काय झालं? त्याबरोबर मग आता नागोबा म्हणत असतो की ते मी त्याबरोबर आता सचिन म्हणतो, काय ते तुम्ही बोला की कसली शोधाशोध करताय, काही हवंय का तुम्हाला, मला सांगा. त्याबरोबर आता सचिन हा असं म्हणतो, काही हवंय का मला सांगा. मग मात्र आता नागराज हा लगेचच सचिनला म्हणतो, तू चल माझ्याबरोबर. आणि मग आता तो सचिनला घेऊन खाली येतो आणि खाली घेऊन येऊन आता तो सचिनला म्हणत असतो, हे बघ तू असं समजू नकोस की मांजर डोळे मिटून दूध पित आहे म्हणजे ते कोणाला दिसत नाहीये. मांजर जरी डोळे मिटून दूध पित असलं तरी ते सगळ्यांना दिसतं. आता सचिन असं दाखवतो की तो खूप भोळा आहे. सचिन म्हणतो, मी काय केलंय काका, तुम्ही असं का बोलताय माझ्याशी? मी तर प्रेमाने तुमची मदत करण्यासाठी पुढे आलो. त्याबरोबर काका म्हणत असतात की हे बघ तू काय आहेस ना ते मला बरोबर माहिती आहे. समिधाचं आणि तुझं काय सुरू आहे ते मला कळलंय. तुला काय वाटलं, तुला कोणी लक्ष देत नाही का? पण त्या दिवशी रात्री त्या हॉटेलमधनं बाहेर पडताना मी स्वतःच्या डोळ्याने तुला आणि समिधाला पाहिले. आणि आता माझ्याशी खोटं बोलण्याचे प्रयत्न करू नका की ती तुझी कलिग आहे, ती फक्त तुझी मैत्रीण आहे वगैरे सो अँड सो. कारण काय आहे ना, मैत्रिणीबरोबर बाहेर पडणे त्याच्यातला फरक आणि आपल्या जवळच्या लोकांबरोबर बाहेर पडणे याच्यातला फरक मला तू शिकवण्याची गरज नाहीये, मला बरोबर समजतो. समजलं ना? त्यामुळे आता मी काय करत होतो हे तू मला विचारायचं नाही. मला तुझ्याबद्दल आणि समिधाबद्दल सगळं काही व्यवस्थित माहिती. तुझ्या माहितीसाठी सांगतो, समिधाला मी ओळखतो. त्यामुळे जर तू मला जास्त प्रश्न विचारत गेलास तर मग समिधाचं आणि तुझं जे गुपित आहे ते कदाचित गुपित राहणार नाही म्हणजे ते मग गुपित राहणं जरा अवघड होईल, ते सगळ्यांच्या समोर येईल. आता तू ठरव, मला प्रश्न विचारायचे की नाही. गपचूप तुझ्या रस्त्यांनी जा तर या सगळ्यातनं सुखी सुटशील. नाहीतर समिधाबद्दल आणि तुझ्याबद्दल मी सगळ्यांना सांगेन. आता अस्मिता ही तिला ओटी भरून झाल्यानंतर ते सगळं साहित्य ठेवायचं असतं म्हणून ती तिच्या खोलीच्या दिशेने चाललेली असते. आणि त्याच वेळी तिने नागोबाला आणि सचिनला एकत्र पाहिलेलं असतं. त्यामुळे अस्मिताला प्रश्न पडतो की नागराज काका आणि सचिन दोघं जण एकत्र काय करतायत आणि सचिन इतका टेन्स का दिसतोय, नागराज काका आणि सचिन कशाबद्दल बोलतायत आणि म्हणून त्यांचं ते बोलणं काय आहे हे ऐकण्यासाठी, म्हणजे खरं तर सचिन टेन्स का आहे हे पाहण्यासाठी अस्मिता तिकडे आलेली असते. आणि अस्मिताने आता तुझं आणि समिधाचं काहीतरी चालू आहे आणि ते सगळं मला माहिती आहे हे नागराजला सचिन जवळ बोलताना ऐकलेलं असतं. आता जेव्हा ती हे ऐकते तेव्हा तिच्या पायांखालची जमीनच सरकते, तिला खूप मोठा धक्का बसतो आणि त्याच्यामुळे आता चक्क इकडे तिला चक्कर येते आणि ती खाली कोसळते. आता जेव्हा अस्मिता कोसळते तेव्हा तिच्या हातात ज्या बांगड्या असतात त्या तिथे असलेल्या एका टेबलाला लागतात आणि त्या बांगड्या आता फुटून जातात. आता तो बांगडा फुटण्याचा आवाज ऐकून सगळेच जण त्या दिशेने बघतात तर सगळ्यांनाच अस्मिता खाली कोसळलेली दिसते. आता अस्मिताला हे असं खाली कोसळलेलं बघून सगळ्यांनाच खूप मोठा आश्चर्याचा धक्का बसतो की हे सगळं काय घडलं. सगळेच जण आता अस्मिताजवळ धावत येतात. अस्मिता काय ग, काय झालं अस्मिता? पण तोपर्यंत अस्मिताने पूर्णपणे तिची शुद्ध गमावलेली असते. आता लगेचच कल्पना अश्विनला हाका मारते, अश्विन अश्विन लवकर खाली ये. त्याबरोबर अजिबात वेळ न दवडता अश्विन खाली येतो आणि अस्मिताला बघतो तर आता कल्पना विचारते, अरे अश्विन बोल ना काहीतरी, काय झालं अस्मिताला? अस्मिता ठीक तर आहे ना? अश्विन बोल की काहीतरी. त्याबरोबर सचिन सुद्धा आता नाटकं करायला लागतो आणि विचारतो, ती ठीक आहे ना?
अश्विन अस्मिता त्यावर मग आता अश्विन म्हणत असतो की अस्मिताईला आपल्याला दवाखान्यात शिफ्ट करायला हवं, तिचं बीपी लो झालंय आणि काहीही होऊ शकतं, मे बी तिची डिलिव्हरी सुद्धा होऊ शकते प्रीमेच्युअर. त्याबरोबर मग आता लगेचच सचिन म्हणतो ओ माय गॉड, ठीक आहे आपण ताबडतोब हॉस्पिटलला घेऊन जाऊया. डॅड तुम्ही, मी आणि अश्विन आपण तिघंजण जाऊया. कल्पना म्हणते मी सुद्धा येते. त्यावर मग सचिन म्हणतो मॉम तुम्ही मागणं या, आम्ही पुढे जातो. हा त्याबरोबर मग आता लगेचच इकडे अश्विन म्हणतो हो मॉम बरोबर बोलतोय तो, आपण तिघांनी पुढे जाऊया. सचिन म्हणतो अश्विन प्लीज तुझी गाडी घे ना, माझी गाडी अवेलेबल नाही आहे इथे. त्याबरोबर आता लगेच अश्विन म्हणतो अरे हो ऑफकोर्स चल चल, आणि मग सगळेजण पुढे अस्मिताला घेऊन जातात. त्याबरोबर आता प्रतिमा आत्ती जी असते ती कल्पनाला समजावते, हे बघ कल्पना तू उगाचच्या उगाच जास्त काळजी करत इथे बसू नको, आपण सुद्धा हॉस्पिटलला जाऊया. तिकडे गेल्यावर आपल्याला काय झालंय ते सगळं कळेल. इथे काळजी करत बसलो तर काहीच मिळणार नाही आणि काही अर्थही नाही आहे इथे काळजी करत बसण्याचा. तू एक काम कर, तू जा पटकन माझ्याबरोबर निघ, आपण लवकरात लवकर हॉस्पिटलला जाऊया, म्हणजे आपल्याला सुद्धा सगळं कळेल. कुठल्या हॉस्पिटलला गेले असतील ते असा प्रश्न कल्पनाला पडतो. त्यावर आता लगेचच प्रतिमा म्हणते अगं कुठल्या म्हणजे काय, अश्विन बरोबर आहे म्हटल्यावर तो ज्या हॉस्पिटलला प्रॅक्टिस करतो तिथेच गेले असतील ना, तिथेच आता अस्मिताला पटापट ट्रीटमेंट मिळतील. तू चल माझ्याबरोबर, मी बरोबर तुला घेऊन जाते. त्याबरोबर मग आता इकडे प्रतिमा त्या विचार करू लागते काय करू, सायली आणि अर्जुनला सुद्धा कॉल करून मी हे सगळं सांगू का. आता ती हा विचार करतच असते. इतक्यात आता सुमन काकीला त्या फुटलेल्या बांगड्या दिसतात. सुमन काकी त्या फुटलेल्या बांगड्या बघते आणि म्हणत असते वहिनी अहो हे बघा काय, इथे अस्मिताच्याच हातातल्या हिरव्या बांगड्या फुटल्यात. अहो काच फुटणं चांगलं नसतं, अशुभ आहे. आता त्याबरोबर कल्पना आणखीन घाबरते. त्याबरोबर लगेचच आता प्रतिमा म्हणते असं काहीही नाही आहे, तुम्ही दोघीही जणी उगाच पॅनिक होऊ नका आणि काळजी तर करूच नका, सगळं व्यवस्थित होईल. फक्त तुम्ही दोघींनी पॉझिटिव्हिटी ठेवा आणि शांत राहा, कळलं का तुम्हाला दोघींना सुद्धा. आणि तू कल्पना अगं आता सध्या अस्मिताला सगळ्यात जास्त तुझी गरज आहे. जर असे तूच हातपाय गाळून इथे बसलीस तर ते कसं बरं चालेल. तू माझ्याबरोबर सगळ्यात आधी हॉस्पिटलला चल, तिकडे गेल्यावर काय करायचं आपण ते सगळं बघू. तू जागेवर हवीस का नको, बाई माणूस कोणीतरी हवं यावेळी अस्मिता बरोबर, तू चल पटपट. मग आता लगेचच प्रतिमात्या ही कल्पनाला घेते आणि निघायला लागते. आणि मग आता ती सुमनला सांगते सुमन घरामध्ये कोणीच नाहीये, घरी इथे सध्या तू थांब, कळलं ना. त्यावर सुमन काकी म्हणते हो हो वहिनी तुम्ही काहीच काळजी करू नका, इथे मी आहे, मी सांभाळून घेईन घर. त्याबरोबर मग आता लगेचच त्या दोघीजणी निघतात. मग आता लगेच पहिले प्रतिमा त्या गाडीतूनच अर्जुनला कॉल करते आणि अर्जुनला सांगते की तुम्ही असाल तसे लवकरात लवकर पनवेल गाठा, आपल्या अस्मिताची तब्येत खूपच खराब झालेली आहे, कदाचित तिची प्रीमेच्युअर डिलिव्हरी सुद्धा होऊ शकते. आता हे सगळं जेव्हा अर्जुनला कळतं, अर्जुनला खूप मोठा आश्चर्याचा धक्का बसतो. तर अर्जुन आता लगेचच प्रतिमा आत्याला सांगतो प्रतिमा आत्या तू काहीच काळजी करू नकोस, मी आणि सायली आहोत तसे निघतोय, फक्त तू मॉमची काळजी घे, तिला सांभाळ आणि अस्मिता ताईचं तिकडे काय होतंय हे आम्हाला कळवत राहा, तुम्ही कुठल्या हॉस्पिटलला जाताय. त्यावर मग प्रतिमा आत्या म्हणते आता अश्विन घरी होता आणि अश्विननेच अस्मिताला हॉस्पिटलमध्ये नेण्याची घाई केलेली आहे, त्यामुळे मला वाटतंय की आम्ही लोक आता त्याच हॉस्पिटलला गेलो जिथे अश्विन प्रॅक्टिस करतो. त्यावर अर्जुन म्हणतो ठीक आहे मग तुम्ही पोहोचा हॉस्पिटलमध्ये, आम्ही सुद्धा इकडनं निघालोय, आम्ही सुद्धा पोहोचू. हां तुम्ही पोहोचा आणि काळजी करू नकोस, सगळं काही व्यवस्थित होईल. मी अश्विनला कॉल करतो आणि अश्विनकडनं अपडेट घेतोच आणि त्याबरोबर आम्ही दोघं सुद्धा इकडनं निघतोय. हां आणि मध्ये मध्ये मला कॉल करत राहा प्रतिमात्या, मला अपडेट करत जा की तिकडे काय काय घडते. त्यावर प्रतिमात्या हो बरं मी आता फोन ठेवते असं म्हणून फोन कट करते. त्याबरोबर मग आता लगेचच अर्जुन हा सायलीला सांगतो की सायली अस्मिता ताईला अचानक त्रास व्हायला लागला, ती चक्कर येऊन पडली, तिचं बीपी लो झालं आणि त्यामुळे आता तिला हॉस्पिटलमध्ये नेलंय. अश्विनचं असं म्हणणं आहे की तिची प्रीमेच्युअर डिलिव्हरी होऊ शकते, आपल्याला तिकडे जायला हवं. त्यावर सायली म्हणते काय, अहो हे सगळं कसं काय घडलं, बरं जाऊ दे ते सगळं, आपण आता तिकडे जाऊ आणि काय झालं ते तिकडेच जाऊन बघू, आपल्याला निघायला हवं, आपण निघूया चला. आणि मग आता सायली सुद्धा देवबाप्पाला हात जोडते आणि म्हणत असते बाप्पा अस्मिता ताईंचं सगळं व्यवस्थित होऊ दे, सगळं निभावून जाऊ दे, त्यांना लवकर बरं वाटू दे आणि त्या मोकळ्या सुद्धा होऊ दे. आणि मग आता सायली आणि अर्जुन हे दोघं सुद्धा जण आता तिकडनं जायला निघालेले असतात. तर आता
डॉक्टर लोक अस्मिताला अश्विनच्या वरून पटापट ॲडमिट करून घेतात आणि आता अस्मिताला पटापट ट्रीटमेंट मिळायला सुद्धा सुरुवात होते. आता डॉक्टर सांगत असतात की सध्या अस्मिताची कंडिशन खूपच क्रिटिकल आहे. अचानक तिचा BP लो झालाय आणि त्यात तिचे महिनेसुद्धा पूर्ण नाही आहेत. त्यामुळे आपल्याला बेबीची प्रीमॅच्युअर डिलिव्हरी करावी लागणार आहे. त्याबरोबर आता पुढे डॉक्टर असंही म्हणतात, एकाचाच कोणाचा तरी जीव वाचू शकतो, एक तर बाळ किंवा आई. त्याबरोबर सगळ्यांना टेन्शन येतं आणि हा व्हिडिओ इथेच संपतो. धन्यवाद.